ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। मी थेट जातोय जयदेव गायकवाड यांच्याकडे। जयदेव गायकवाड, कोल्हापुरात जे काही झालेलं आहे आता मग काय म्हणायचं त्याला? महाआघाडीमध्ये मागच्या वेळेस शरद पवारांनी कोल्हापुरात जाऊन सतेज पाटलांची समजूत काढली होती, तेव्हा त्यांनी ऐकलं, पण त्यानंतर त्यांनी दावा केला की गेली 4.5 वर्ष धनंजय महाडिकांकडनं त्यांना दगाफटका झाला। यावेळेस मात्र ते काय ऐकायला तयार नाहीत, ते शेवटपर्यंत आपली भूमिका सोडायला तयार नाहीत। ते आजही म्हणतायत की आपलं ठरलंय। अशी जी आपण पाहतो खरं म्हणजे राजकारणामध्ये काही वेळेला अनेक लोक एका विशिष्ट पक्षामध्ये काम करत असताना देखील त्या पक्षाच्या भूमिकेशी त्यांनी संयुक्तिक आपलं स्वतःचं वर्तन आणि आपले विचार ठेवले पाहिजे। आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असल्यानंतर आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये कोणाला तिकीट मिळालं आणि तो आपला शत्रू आहे म्हणून त्याच्या विरोधी भूमिका घेणं हे राजकीय नीतिमत्तेला धरून नाही। राजकीय नीतिमत्ता म्हणजे पॉलिटिकल मोरॅलिटी। पॉलिटिकल मोरॅलिटी हा युतीचा धर्म काय सांगतो? युतीचा धर्म म्हणजे आपला मित्रपक्ष आहे, एकदा तुम्हाला मित्रपक्षाला तिकीट मिळालं तर आपला उमेदवार नसला तरी मित्र त्या पक्षाच्या लोकांनी म्हणजे समजा राष्ट्रवादीला तिकीट मिळालं तर काँग्रेसच्या लोकांनी काम केलं पाहिजे, किंवा काँग्रेसला जर तिकीट मिळालं तर राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केलं। हा युतीचा धर्म आहे आणि ही याच्यामध्ये पॉलिटिकल मोरॅलिटी आहे आणि त्याच्यावरच ही मैत्री आधारलेली आहे। परंतु सतेज पाटलांनी मात्र व्यक्तिगत पातळीवरची भूमिका घेतली। खरं म्हणजे काँग्रेस निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करील याच्याबद्दल मला काही शंका नाही, कारण काँग्रेस देखील तात्विक भूमिका मांडणारी आतापर्यंत एक पक्ष आहे, पण आतापर्यंत त्यांच्यावर का कारवाई नाही झाली याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं। परंतु सतेज पाटलांनी घेतलेली भूमिका ही व्यक्तिगत हेवे दाव्याची असून ती निश्चितपणे काँग्रेस पक्षाला ही निश्चितपणे ती मागे नेणारी आहे किंवा त्यांच्या तत्वाला कुठेतरी धक्का लावणारी आहे आणि काँग्रेस पक्ष त्याच्यावर निश्चितपणे भूमिका घेईल। आणि सतेज पाटलांनी जरी अशा प्रकारची भूमिका घेतली असेल तर तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये आता जे जनमत तयार झालेलं आहे तिथे परवाच्या सांगता सभेला न भूतो नि भविष्यती अशा प्रकारे आमच्या महाडिकांना लोकांनी जनतेचा पाठिंबा मिळालेला आहे आणि काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते काम करतायत। आणि म्हणून सतीश पाटलांना त्यांनी जे काय केलं ते आता आम्ही लक्षात ठेवलं, आमच्या नेत्यांनी सांगितलंय की आम्ही देखील ध्यानात ठेवलेलं आहे तुम्ही काय करतायत ते। आता शेवटी राजकारणामध्ये असंच करावं लागतं, ते आपले मित्र असतील किंवा आपले जे कोणी शत्रू जे काय भूमिका घेतात आपल्याशी कसे वागतात याच्यावर नंतरच्या भविष्याच्या काळामध्ये त्याच्यावर भूमिका घ्यावी लागते। योग्य वेळी आमचा पक्ष देखील ते व्यक्तिगत पातळीवर त्यांचा काय निर्णय करायचा आम्ही नंतर करू। गोपाळ तिवारी, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। सतेज पाटील यामुळे तर दुखावले गेले नाहीत ना की मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे वडील DY पाटील त्यांचे सावत्र बंधू या सर्वांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला। DY पाटलांना अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांच्याकडनं उमेदवारी अर्ज भरून घेतला राष्ट्रवादीनी वगैरे, त्याचा राग तर आला आहे ना सतेज पाटलांना? असे जे म्हणजे सर्व राष्ट्रीय नेत्यांनी DY पाटलांकडनं सदस्य फॉर्म भरून घेतला, सदस्य फॉर्म राष्ट्रवादीनी। आशिष जी, मी तुम्हाला तेच सांगतोय की शरद पवार असो, प्रियंका गांधी असो, राहुलजी असो, या निवडणुकीकडे 17व्या लोकसभा निवडणुकीकडे एक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक यापूर्वीच हे जाहीर केलेलं आहे आणि या देशाच्या लोकशाही जगते का नाही, संविधान अस्तित्वात राहते का नाही असं एक गंभीर या निवडणुकीचं जाहीर सूतोवाच केला याचा। आणि अशा पद्धतीमध्ये स्थानिक राजकारण आपल्या जागी असतं, व्यक्तिगत महत्वाकांक्षा असते, परंतु त्या नेत्यांनी त्या स्थानिक राजकारणाला व्यक्तिगत महत्वाकांक्षेला किती महत्व द्यायचं हे त्या नेत्यांच्या प्रगल्भतेवर अवलंबून आहे असं। आणि यापूर्वी आपण सांगितलं असं तो नगरचा विषय असो किंवा कोल्हापूरचा विषय असो, जर त्या ठिकाणी त्यांचे त्या ठिकाणी ते जर काही शब्द दिले असतील, काही कमिटमेंट दिल्या असतील तर त्याबाबतचा विश्वास देणं आणि हे तिथल्या स्थानिक नेत्यांचं काम आहे। आणि याविषयी काँग्रेस पक्षश्रेष्ठी गप्प बसतील असं नाहीये, परंतु या सगळ्यामध्ये तिथले काही प्रश्न जाणून घेऊन काँग्रेस श्रेष्ठी त्यांची भूमिका पार पाडतील।
60% जर देश पातळीवर मतदान होत असेल तर 35 ते 40% स्थानिक उमेदवारांच्या निवडीवर, त्याच्या चारित्र्यावर, त्याच्या विश्वसनीयतेवर हे मतदान होत असतं. एक साधारणतः 35 ते 40% आणि 60% मतदान हे देशाच्या भवितव्यावर, देशाच्या प्रश्नावर होत असतं. आता तिथले स्थानिक लोक कशा पद्धतीने विचार करतात हा निश्चितच चिंतेचा विषय आहे आणि याचं समर्थन आम्ही करत नाहीये त्यांच्या भूमिकेचं काँग्रेसनं, परंतु काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते या भूमिकेत नाही, या ठिकाणी मला एक सांगायचं ठीक आहे, ठीक आहे. अतुलभाई शाह, हे झालं काँग्रेस जे राष्ट्रवादी आघाडीमध्ये. शरद पवारजींचं आहे. कोल्हापूर एक उदाहरण आहे की जिथे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाहीये. पण तुमचं उदाहरण घ्या जळगावचं, पक्षांतर्गत भांडणं इतकी झाली की त्यामध्ये मंत्र्यांना सुद्धा म्हणजे त्यांची सुद्धा शोभा झाली आणि आता जळगावमध्ये जे रिपोर्ट्स येत आहेत त्याचं नुकसान होत आहे भाजपला. नाही, जे काय तिथे झालं ते डॅमेज कंट्रोल आमचं झालेलं आहे. आम्ही अंतर्गत पक्षामध्ये त्याचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता तसं नाही आहे ते. आता सगळे एक मिळून ती जळगावची निवडणूक ती जोरदार आम्ही लढत देतोय आणि सगळे ठीक आहे. कधी कधी तिकीट जे जाहीर झालेलं थोडं चेंज केलं त्याच्यामुळे होत असतं, पण सिच्युएशन इज अंडर कंट्रोल आणि आम्ही ते मतदारसंघ पण जोरदार मताने निवडून येणार आहोत ते तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. फारुख अहमद आपल्यासोबत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते. फारुख अहमद, बघा पहिला आणि दुसरा टप्पा जो होता तो तसा त्या भागामध्ये सगळा कोरडवाहू पट्टा असल्यामुळे आणि सध्या उन्हाळा असल्यामुळं, पाण्याची टंचाई असल्यामुळं ऊन जास्त असतं. विदर्भात तर ऊन जास्त असतं. मराठवाड्यात सुद्धा ज्या पट्ट्यात मतदान झालं दुसऱ्या टप्प्याचं तिथं सुद्धा उन्हाळा तीव्रतेचा आहे. पण आता तुम्ही कोल्हापूरचं घ्या, 42.4% इतकं मतदान झालंय. तुलनेनं थंड प्रदेश आहे. बारामती सुद्धा तसं थंड आहे, आजूबाजूला महाराण जरी असलं बारामतीला तरी सगळीकडे असं हिरवगार आहे. त्यामुळे तिथं सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढते आहे. ही जी मतदानाची टक्केवारी वाढते आहे त्यातून तुम्हाला असं काही दिसतं का की मतदार राजा सुद्धा हा खूप सजग असतो, म्हणजे त्याला कळतंय की 2 टप्प्यांचा अनुभव, त्यामुळं दुपारच्या कडक उन्हात जाण्यापेक्षा सकाळच्या सत्रात जाऊन आपलं मतदान पूर्ण करूया, मग कामाला लागूया. उद्योगी लोक तसा विचार करतात. बघा हे कसं असतं, शरद पवार एकदा म्हणाले होते की एखाद्या गावामध्ये विकास झाला हे कशावरनं ओळखायचं, तर त्या गावांमध्ये सिमेंटच्या घरांची संख्या वाढते. जसं जसं सिमेंटकरण जर का गावात होत गेलं तसं समजायचं की गाव विकासाकडे चाललेलं आहे. तसंच आहे मतदानाची टक्केवारी कुठे वाढते आहे, जिथं लोक सजग आहेत, जिथं विकासाबद्दल ते आग्रही आहेत, लोक तिथं जास्त उद्योगी आहेत, जास्त वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत, तिथं मतदानाची टक्केवारी वाढताना दिसते आहे. हे तसंच असतं. नक्की. एक तर आहे की मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी जी जागृती चालू आहे आणि लोकांना सुद्धा एक थोडं लोकशाहीला प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून मतदान हा आपला हक्क आहे आणि ते किती महत्वाचं आहे हे पटायला लागले यामध्ये शंका नाही आहे. थोडं मतदार याद्यामध्ये सुद्धा जे बोगस मतदारांची संख्या टप्प्याटप्प्यानं प्रशासन कमी करतोय त्यामुळे सुद्धा प्रमाण वाढू शकतो. परंतु यंदा लोकांमध्ये प्रस्थापित पक्षांच्या विरोधात किंवा प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये जिथं जास्त रोष आहे तिथलं मतदानाचं प्रमाण हे अधिकच वाढलेलं आहे, असे सुद्धा गेल्या 2 टप्प्यातला अनुभव आपल्याला आलेला आहे. म्हणजे एकूण आमच्या नांदेडमध्ये किंवा हिंगोलीमध्ये जे मतदान झालं ते 65 पुढे मतदान केलं एकूण, तर हे याचं संकेत आहे की मतदारांमध्ये एक नवीन जे मतदार जुळलेत त्यांचा उत्साह आणि थोडा उत्साह गेल्या तुलनेमध्ये जास्त आहे. परंतु लोकशाहीमध्ये आपण हे जे म्हणताय की लोकांमधली प्रगल्भता ही वाढत आहे, याबद्दल काही 2 मत असायचं कारणच नाही. ठीक आहे, ठीक आहे. आपण थेट जाऊया पत्रकार परिषदेमध्ये. सुशीलकुमार शिंदे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री बोलतायत. ते काय बोलतायत बघूया. It's reasonable, and he explained how it takes time to the earlier elections also and the present one. I think now in this situation 50% must be accepted. सभी पत्रकार बंधुओं को नमस्कार.
ये ईवीएम का जो मामला है, सबसे पहले दिल्ली की विधानसभा में हमारे विधायक सौरभ भारद्वाज जी ने इसको करके दिखाया था, ईवीएम कैसे मैनिपुलेट हो सकता है, प्रेजेंटेशन दिया था। और उसके बाद पूरे देश में एक वातावरण बना, चर्चा चली कि भाई ईवीएम में क्या खेल चल रहा है। और बड़े आश्चर्य की बात है कि कानपुर का नगर निगम इलेक्शन हो, अरुणाचल हो, चंडीगढ़ हो, महाराष्ट्र हो, पुणे हो, मुंबई हो, जहां भी ईवीएम में गड़बड़ी पाई जाती है, आपको याद होगा भिंड में खुद एक आईएएस अधिकारी के सामने वो मॉक पोल कर रही थी, उस समय दिखाया गया कि वोट डाल रहे हैं किसी दूसरी पार्टी को, वोट जा रहा है बीजेपी को। और ये हर जगह हो रहा है कि वोट किसी पार्टी को डालिए, जाता बीजेपी को ही है। यानी अरुणाचल से लेके गोवा तक, महाराष्ट्र हो, कानपुर हो, हर जगह बीजेपी को ही फायदा क्यों पहुंचता है। ईव्हीएमच्या मुद्द्यावरती शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षानं पत्रकार परिषद घेतलेली आहे मुंबईमध्ये। मी पुन्हा जातोय अतुल शाह यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत। अतुल भाई, आत्ताची जी पत्रकार परिषद सुरू आहे त्यामध्ये चंद्रबाबू नायडू असेल तेलुगू देशमचे, किंवा तृणमूलचे जे खासदार आलेले आहेत ते असतील, किंवा आता संजय सिंग बोलत होते आपचे, जे राफेल प्रकरणी त्यांची सुद्धा एक याचिका होती आणि ईव्हीएमच्या संदर्भात सुद्धा याचिका त्यांची आहे, ते सध्या बोलतायत। सुशील कुमार शिंदे सुद्धा तेच बोलले, ईव्हीएमला घेऊनच बोललेले आहेत की याही निवडणुकीत जर का कोणत्या चिन्हावर बटन किंवा त्या चिन्हाचं बटन दाबलं तर कमळाला मत जातंय किंवा ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे, अशी टीका आरोप केले जाते आहे। आणि त्याच वेळी हेही सांगितलं जात आहे की निवडणूक आयोग याविषयी फारसं गंभीर नाहीये। खरं म्हणजे यंदा आता रिझल्ट समजू लागलेला आहे, म्हणून आता ऍडव्हान्स मध्ये ईव्हीएम वर बोंबाबोंब करून टाकायची। ते जे आपचे होते ना प्रतिनिधी, त्यांना मला विचारावं असं वाटतं, लोकसभेनंतर लगेच आप निवडून आली होती दिल्लीमध्ये, त्यावेळी ईव्हीएम मात्र बरोबर होतं। हे एनआरकिस्ट आहेत केजरीवाल आणि त्यांचा पक्ष, हे म्हणजे त्यांच्या बाजूने होणार नाही समजलं की लगेच ईव्हीएमच्या बोंबाबोंब सुरू। मगाशी फारुख अहमदनी जे सांगितलं ना त्याचा निम्म मी ऍक्सेप्ट करतो। त्यांनी सांगितलं की आता आपल्या याद्या वगैरे व्यवस्थित होत राहिलेल्या आहेत म्हणून मतदान जास्त झालं, या अग्रीड आहे। इलेक्ट्रल रिफॉर्म्सच्या दृष्टीने सगळ्याच पक्षांनी बसलं पाहिजे, पुढे हे केलं पाहिजे, पण हे रडीचं नाव मात्र या 3 फेजच्या पोलच्या मध्येच आणणं म्हणजे तिथेच ऑपोजिशनला कळून चुकलंय की आपल्याला तो प्रतिसाद मिळत नाहीये लोकांकडनं, कारण दे आर ऑल्सो स्मार्ट, दे कॅन अंडरस्टँड कुठल्या बाजूनी मतदान चाललेलं आहे। म्हणून ही अर्जंटली प्रेस कॉन्फरन्स आज मध्ये घेतलेली आहे। त्याचा एकच उद्देश आहे की पुढे आपलं ईव्हीएमचं बहाणा दाखवायला ते मोकळे, पण लोकांना ते माहिती आहे एखादं ईव्हीएम मशीन कुठेही डिसफंक्शनिंग झालं तर त्याचा उपाय आहे तो। आता मगाशी कोणी ते ईव्हीएम मशीन महाराष्ट्रात ते तोडून टाकलं, तुम्ही आता बातमीत हो, तसे स्ट्रे इन्सिडेंट होतच ना, पण हे बीजेपीवर आरोप करणं म्हणजे आता जनताला माहित आहे की भारतीय जनता पार्टी हे मोठ्या मताधिक्याने तिथे सत्तेवर येणार आहे, म्हणून यांचं हे सगळं सुरू झालेलं आहे। पण लोकांचा अजिबात त्याच्यावर विश्वास होणार नाही। आता त्याच्यामध्ये मीडिया, त्याच्यामध्ये इंटेलिजन्सच्या सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, कारण हे जे दादांत खोटं जे बोललं जातं मोठ्या मोठ्या नेत्यांकडनं, आणि काय गरज होती, कुठे ईव्हीएमचे फंक्शनिंग तसं आहे। आणि इलेक्शन कमिशन हे टोटली इंडिपेंडंट आहे, त्याचं सगळीकडे लक्ष आहे आणि जनतेचं पण सगळं लक्ष आहे, म्हणून हे किती अशा प्रेस कॉन्फरन्सेस करून द्या त्याचा काही परिणाम होणार नाही। हा रडीचा डाव आहे आणि रडीचा डाव कधी ऍक्सेप्ट होत नाही। ठीक आहे। जयदेव गायकवाड, बघा आता अतुल शाह काय म्हणाले की किती अशा पत्रकार परिषदा होऊ द्या त्याचा काही परिणाम होणार नाहीये, हा रडीचा डाव आहे। म्हणजे चंद्रबाबू नायडू जेव्हा आंध्र प्रदेशमधलं एकाच टप्प्यात विधानसभा आणि लोकसभा साठी मतदान झालं, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग
कडे ते गेले, आयुक्तांना भेटले, तक्रार केली, दिल्लीतही बोलले. त्यानंतर आता सर्व पक्षांचे ज्यांना ईव्हीएम विषयी आक्षेप आहेत ते शरद पवारांकडे आले आणि आता शरद पवारांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे. ईव्हीएम विषयी राष्ट्रवादीची सुद्धा एक भूमिका आधीपासून राहिलेली आहे की बॅलेट पेपरवरती निवडणूक झाली पाहिजे. पण मग ईव्हीएमचा निर्णय कोणी घेतला? काँग्रेसच्याच सरकारने घेतला. ईव्हीएम कोणत्या काळात आल्या? काँग्रेसच्याच सरकारच्या काळात आल्या. मग आता बॅलेट पेपरवर आग्रह का? अशी जे मला असं वाटतं की कधी कधी असं होतं की आपण खूप आधुनिक होण्याच्या एक प्रकारच्या विचार करत असताना हे ईव्हीएम हे पूर्वीच्या युरोपियन देशामध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये अशा मशीन्स वापरल्या जात होत्या. पण आपल्या काही गोष्टी आपण अनुभव घेतल्यानंतर त्याच्याबद्दल आपण विचार करणे अतिशय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असतं. उदाहरणार्थ आता ईव्हीएमचे फायदे किती आहेत तर फक्त ते मशीनवर नोंदलं जातं, ऑटोमॅटिकली नोंदवलं जातं, परंतु त्याच्याबद्दल संशय आहे. आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाला कुठल्याही एक व्यक्तिशः त्याचं मत हे सर्वोच्च अधिकार आहे. हो, त्या लोकशाहीमधला मतदान करताना त्या मतदारांचा एका मताच्या बळावर किंवा एका मताच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची लोकशाहीचा इमला उभा केलेला आहे. म्हणजे एवढं महत्वपूर्ण, कारण आपण एक मत देतो तेव्हा आपली एक लोकसभा तयार होते, आपण एक मत देतो आपण विधानसभेचा आमदार देतो आणि आपल्याला राज्य संस्था किंवा राज्य शासन तयार होते. एक मतावर आपण जिल्हा परिषद किंवा नगरपालिका, हे एक मताला इतकी महत्व आहे की ते मत अचूकपणे गेलं पाहिजे, निर्दोषपणे गेलं पाहिजे आणि मतदान करणारा जो व्यक्ती आहे त्याला कुठल्या प्रकारची शंका किंवा भीती असता कामा नये की आपण दिलेलं मत हे आपल्याच पक्षाला, ज्या पक्षाला दिलं त्यालाच गेलं की नाही. परंतु मधल्या काळामध्ये आपण पाहिले ईव्हीएम मधले घोटाळे आले म्हणजे काय, तर अशा प्रकारे त्याच्यावर कुठेतरी वेगळ्या बॅलिस्टिक मिसाईलद्वारे किंवा कुठल्या तरी वेगळ्या तांत्रिक याच्याद्वारे त्याच्यावर एक प्रकारचं वेगळं त्याला एक वळण लावता येतं आणि मग एका पक्षाला दिलेलं मत दुसऱ्या पक्षाला जातं. लोकांनी असे आरोप केले अनेक ठिकाणी की बा पंजाला दिलं मत कमळाकडे गेलं आणि त्याच्याबद्दलच्या खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मतदाराला त्याची शंकेचं समाधान झालं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे संशयास्पद जर झाली निवडणूक, त्याच्याबद्दल मतदारांना जर संशय निर्माण झाला तर त्याच्यावरचा लोकशाहीवरचा विश्वास कमी होतो आणि चुकून एखादं का मत होणार, चुकीत दुसऱ्या उमेदवाराला गेलं, ज्याला पाहिजे त्याला जर गेलं नाही तर तिसऱ्याच उमेदवाराला गेलं तर त्याचा फार मोठा मला वाटतं अधिकाराचा भंग होतोय. आणि म्हणून आपण आपल्या निवडणुकीच्या पद्धतीमध्ये ईव्हीएमच्या, मला काय म्हणायचं आहे की ठीक आहे अनेक ठिकाणी काँग्रेस, आता भाजप पराभूत व्हायला लागली, राजस्थानमध्ये काँग्रेसला मतं जास्त मिळाली, तुमच्या मध्य प्रदेशात काँग्रेस, छत्तीसगडमध्ये काँग्रेस निवडून आले. तर ईव्हीएम मशीन हे काय 100% चुकीचं आहे असं काय म्हणत नाही कोणी, परंतु जर थोड्या काही जर चुका असतील तर त्या दिवशी देखील आपण दुरुस्त केल्या पाहिजे. आणि तशा अर्थाने मला वाटतं ईव्हीएमच्या संदर्भामध्ये आपल्या देशाची लोकशाही अधिक निर्दोष करायची असेल, आपल्या मतदारांना अधिक त्याला एक वाटलं पाहिजे की आपलं मत आपल्या उमेदवाराला जाते असं जर करायचं असेल तर ईव्हीएमचा आग्रह कशा करता हा एक आपण विचार केला पाहिजे. केवळ ते पेपर वाढतायत, खर्च वाढतोय, मग बाकीचे ते खर्च वाढत नाहीत का? आता ज्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड खर्च होतोय, मग त्याच्यामध्ये अजून थोडा खर्च झाला तर काय फरक पडतो? ठीक आहे गोपाळ तिवारी, पण आता व्हीव्हीपॅट, निम्म्या व्हीव्हीपॅट जितक्या म्हणून ईव्हीएम आहेत त्याला निम्म्या तरी व्हीव्हीपॅट मशीन जोडाव्यात असं केलेलं आहे. तशी व्यवस्था ही निवडणूक आयोगाने केलेली आहे. व्हीव्हीपॅट मध्ये एखाद्या मतदारानं मतदान त्यानं कोणाला केलं याची शहानिशा त्याला करता येते. 7 सेकंदामध्ये त्याला ती स्लिप वरून खाली पडताना दिसते आहे व्हीव्हीपॅट मध्ये, जेणेकरून त्याचं समाधान होईल. तरी सुद्धा अविश्वास का? व्हीव्हीपॅट असूनही अविश्वास का? हा असे जे शेवटचं थोडं मला ब्रेक झाला, परंतु मला एकच सांगायचंय की 50% व्हीव्हीपॅट जे आत मतं पडतात
त्याची मोजणी करावी म्हणून सर्व विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि त्याचा निर्णय अजून पेंडिंग आहे, तो 2-4 दिवसात व्हायचा आहे. परंतु सुदैवानं दुर्दैवानं महत्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टात असताना गोगोई सारख्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर एक चुकीच्या पद्धतीने लांछन लावलं जातं. त्यावेळेला ते न्यायाधीश परवा त्यांचं स्टेटमेंट आहे की अत्यंत महत्वाचे निर्णय ह्या काही दिवसात येणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची प्रतिमा डागाळण्याचा, त्यांच्यावर नैतिक दडपण आणण्याचा काही प्रकार होतोय, हे पण या विषयाने आपण नोंद घेण्यासारखी बाब आहे असं मी आवर्जून सांगतो. दुसरी गोष्ट याच्या जरूर काँग्रेसने टेक्नॉलॉजी आणली असेल, परंतु एका मताने जसा एखादा उमेदवार पराभूत किंवा विजयी होऊ शकतो तसे एक 2-4 सीटमुळे संपूर्ण राजसत्ता अनेक राज्यात बघितलेले 2-4 जागांनी देखील सत्ता आलटपलट होऊ शकतो. त्यामुळे असं काही गरजेचं नाही सरसकट सगळेच व्हीव्हीपॅट त्या ठिकाणी सदोष असतील, परंतु काही व्हीव्हीपॅट आणि काही मशीन मध्ये असा प्रकार केला जाऊ शकतो. याच्यामध्ये पुण्यात माझी स्वतःची एक व्यक्तिगत मागणी होती, ते माध्यमांमध्ये पण प्रसारित झाली होती आणि आम्ही मागणी केली पण ती मान्य नाही झाली. आमचं म्हणणं एका केंद्रात जर 6 मशीन असतील 5 मशीन असतील तर तुम्ही जे रॅन्डमली 2-4 मतं फक्त टाकता आणि दाखवता ते आता त्यांनी म्हणले 50 मतं टाका आणि बघा. आमचं म्हणणं 5 पैकी एखाद्या मशीनला पूर्ण यादी तपासून द्या आणि त्या ठिकाणी तेवढी मतं टाकून दाखवा, तर ती अजून मान्य नाही झालेली. कारण जी आपण त्याच्यात चिप बसवतो ती नंतर बसवली जाते, उमेदवारी फॉर्म भरल्यावर स्क्रुटिनी झाल्यावर मग ती चिप बसवते आणि ते उमेदवारांचे क्रमांक अल्फाबेटिक प्रमाणे लागतात. पण त्या चिपच्या प्रत्येकाच्या नावासमोर एक इन्सुलिनचं द्रव पदार्थ लागतो जातो. मला 3-4 तज्ञांचा असा संशय व्यक्त केला, एखाद्याच्या नावाच्या समोर ते जर इन्सुलिन कमी जास्त प्रमाणात वितळलं तर त्याचा इफेक्ट पडू शकतो आणि ते 200-300 मतं पडल्यावर तो होतो. परंतु मग 800-900 मतं 1000 मतं एका खोलीत असतात, कुठे 800, 850 किंवा 1000-1200 असतील. एका मशीनवर 1500 मतदानाचं एक मर्यादा आहे. पण एखादं मशीन एखाद्या शाळेमध्ये जर 10 मशीन असतील तर त्याच्यातले 2 तपासावेत, 5 मशीन असतील 5 खोल्याचं मशीन असेल तर त्याच्यावर एक यादी अर्धा 1 तासाचं काम आहे. पण ती मागणी का नाही निवडणूक आयोग मान्य करत? आम्ही जाहीर मागणी केली आहे, सगळ्या प्रसार माध्यमांनी ती व्यक्तिगत माझी मागणी आणि आम्ही सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी ती मागणी त्या ठिकाणी जाहीर केली आहे. एक मशीनवर पूर्ण मतदानाचा एक डेमो करून दाखवा ना, 50 आणि 25. कारण जो इफेक्ट होऊ शकतो जर यदा कदाचित जर तज्ञांच्या मते एखादा इफेक्ट होऊ शकतो तर त्या नावाच्या पुढे इन्सुलिन जर ते वितळायचं प्रमाणे ते मशीन गरम झाल्यावर ते इफेक्ट होतं, रॅन्डमली होतं, असा जर कोणी संशय व्यक्त करत असेल तर ते खुलासा करायला काय हरकत आहे? आपल्या देशाची घटना एक सांगते की 99 दोषी सुटले तरी चालेल पण एका निर्दोषाला सजा झाली नाही पाहिजे. त्यामुळे आपण जे आपलं बहुजन हिताय जे धोरण आहे आणि एक मताचं जे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येकाचा मताचा अधिकार जो आहे, एखाद्या 2 उमेदवारांमुळे शेवटी घोडे बाजार होतात, सत्ता पालट होतात, 2-4 सदस्य इकडून इकडे आणले जातात, अशा पद्धतीने जे होतात त्यामुळे एक जर शंका व्यक्त झाली असेल तर ते विद्यमान सरकारची ती जबाबदारी आहे. आणि एकीकडे तुम्ही म्हणता आम्हाला सगळंच राजरोस चांगलंय, मग सगळ्या गोष्टी चांगल्या तर मग कर, नाही तर डर कशाला? ठीक आहे अतुल भाई, हाच एक प्रश्न आहे बघा. भाजपनं सुद्धा 2014च्या आधी ईव्हीएम वरती आक्षेप घेतलेले आहेत. ऐका हे इंटरेस्टिंग आहे, फक्त ऐका ना, मी तुमच्याकडनं सविस्तर उत्तर घेतोय, माझा प्रश्न तर ऐका. इंटरेस्टिंग आहे बघा. जी.व्ही. नरसिंहराव जे तुमचे प्रवक्ते आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते, त्यांनी तर पुस्तक लिहिलं, आक्षेप घेतला, याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टात. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा ईव्हीएमला आक्षेप घेतला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेताना ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या. आता तो भाग सोडा, किरीट सोमय्या निवडणुकीच्या बाहेर, लालकृष्ण अडवाणी निवडणुकीच्या बाहेर, जी.व्ही. नरसिंहराव यांना तिकीट नाही, तो भाग सोडा. पण तुमच्या सुद्धा या नेत्यांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेतले होते. अरे ते राज्यसभेचे MP आहेत. कोण? हो, जी.व्ही. नरसिंहराव ना, राज्यसभेचे MP आहेत ना. स्वामींनी पण घेतली, स्वामींनी. अरविंद सुब्रमण्यम स्वामींनी पण घेतली. भारतीय जनता ते पण राज्यसभेचे MP आहेत. माझं आय डोंट नो टू रिस्ट्रिक्ट माय सेल्फ. और ऐका,
हा. भारतीय जनता पार्टी ही इलेक्ट्रल रिफॉर्मच्या बाजूने जायची पहिल्यापासून. लालकृष्ण अडवाणीजी पण इलेक्ट्रॉन रिफॉर्मसाठी खरे प्रणेता या देशामध्ये असतील ना तर ते लालकृष्ण अडवाणी आहेत. प्रश्न तो आहे त्याच्यानंतर खूप पाणी वाहून गेलेलं आहे. आता आपण ह्या जगात आहोत तर इलेक्शन कमिशनरना पण एक्सपर्टाईज मिळालेले आहे. त्या त्रुट्या होत्या असतील पण आरोप केले पण असतील पण त्या त्रुटीवर इलेक्शन कमिशननी त्याचं कन्व्हिन्सिंग आन्सर दिलं. पण तरी जसं तिवारी साहेब म्हणाले आय ऑल्सो अग्री टू सम एक्सटेंट, कारण मी पण इक्वल वोट झाले होते. माझं जे इलेक्शन झालंय ना ते मुंबईच्या सर्वात मोठ्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये मला इक्वल वोट मिळाले. एका वोटाचं काय महत्त्वाचं आहे मला समजतं. पण प्रश्न असा आहे की ती याचिका तुम्ही जे सांगता त्याचा निर्णय जे काय होईल ते होईल. पण इलेक्शन कमिशननी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दे हॅव ट्राईड टू कन्व्हिन्स आणि पुढे आपण 100% व्हीव्हीपॅट पण करू शकतो. पण आपण आता परत ते म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे बरं का, दुसऱ्या देशांची कंपॅरिझन करायची अमेरिका जर्मनी हे वेगळी गोष्ट आहे. आपण भारत आज IT मध्ये वी आर नंबर 1. आपण का आणि आपल्याकडे डेमोक्रेसी किती मोठी डेमोक्रेसी आहे, आपल्याकडे ती सगळी सिस्टम आहे. पण त्यातनं तरी असं वाटत असेल तर इलेक्शन कमिशनने करावं. पण त्याच्याच बरोबर मला सांगायचं छत्तीसगडमध्ये सरकार काँग्रेसचं येतं, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येतं, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार येतं, गेल्या टप्प्याला लोकसभेनंतर लगेच दिल्लीमध्ये आप पार्टीचं सरकार येतं. तर त्यावेळी बिहारमध्ये सगळे EVM बरोबर होते. आता ते टेक्नॉलॉजी एखाद गोष्टी इथे तिथे झाली असेल. बिहारमध्ये परत थँक्यू आशिष, बिहारमध्ये म्हणजे हे पण त्यानंतर तुम्ही फोडलं. प्रधानमंत्रींनी तर असंही सांगितलं होतं पॉलिटिकल एक मिनिट की इलेक्शन पण आपल्या स्टेट आणि सेंट्रलच्या बरोबर झालेल्या पाहिजेत. पण त्यांनी ते पण काय मान्य झालं नाही. म्हणजे जे कन्व्हिन्सिंग आहे त्याची टीका करायची आणि घोळ करायचा. आणि आप पार्टी म्हणजे एनआरकिस्ट आहे, ते गडबडवाले लोक आहेत. आता शरद पवारांना काय आलेच ना लिडरशिप करायला मिळाली, चांगलं आहे. मुंबईत या, तुम्ही तुमच्या खर्चाने या, आपण पत्रकार परिषद करू, काहीतरी विषय काढून ठेवायचा आणि ऐन 3rd फेजच्या पोलिंगच्या दिवशी ते करायचं. हे खरोखर हे बरोबर नाही. ही प्रेस कॉन्फरन्स आपण उद्या पण घेऊ शकले असते. पण आपण त्याच्या मागे पण तुमचा राजकीय हेतू आहे आणि कसं करून ते मध्याकाळी इलेक्शनच्या मधल्या टप्प्यामध्ये हे करणं हे बेजबाबदारीचं काम आहे. आणि मी आरोप करतो की जाणून बुजून ही प्रेस कॉन्फरन्स आज दुपारी करून लोकांना मिसगाईड करण्याचं काम शरद पवारजी करत आहेत, विच इज व्हेरी बॅड. जयदेव गायकवाड, पॉइंट टू बी नोटेड. आता अतुलभाई शाह काय म्हणाले, स्वतःचं महत्व कसं वाढवून घ्यायचं हे पवारांना व्यवस्थित कळतं. तुम्ही तुमच्या खर्चाने मुंबईत या आणि पत्रकार परिषद आमच्या कार्यालयात घ्या आणि आमच्या नावाखाली घ्या, म्हणजे माझं महत्वही वाढतं, तुम्ही माझ्यापर्यंत आले हेही होतं. पण जो आरोप केलेला आहे अतुलभाई शहांनी की दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी अशा पद्धतीने आरोप करून तुम्ही मतदारांची दिशाभूल करताय असा आरोप केला अतुलभाई शहांनी. अतुलभाई शहा पासून ते मोदी पर्यंत ही सर्व माणसं खोटं बोलण्यामध्ये आणि रेटून बोलण्यामध्ये एवढी पटाई झाली की यांना सत्तेची एवढी मगरुरी आली आहे की शरद पवारांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, राष्ट्रीय नेता आणि हे असं काय आपल्या स्वतः जिभेवर थोडा तरी यांनी संयम ठेवायला पाहिजे की अशा मोठ्या नेत्याबद्दल आपण काय बोलतो. पंतप्रधानांनी देखील या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची भूमिका बाजूला ठेवली, आपला कार्यक्रम सांगितला नाही. शरदराव या सर्व लोकांना शरद पवारांच्या बद्दल एवढ्या ऐका जरा, माझं ऐका आता. शरदराव तुमचे पंतप्रधान अशा प्रकारे त्यांना प्रचंड भीती वाटायला लागली की शरद पवार हे उद्याच्या या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे परिवर्तन येणार आहे आणि या परिवर्तन घडवण्यामध्ये ज्यांचा फार मोठा हात आहे शरद पवारांचा, आणि शरद पवारांनी टार्गेट केलं पाहिजे. म्हणजे शेवटच्या दिवशी देखील ही संधी सोडत नाही. पवारांच्यावर कुठल्या ना कुठल्या कारणावर
त्याच्यावर करण्याची भाष्य करा. संधी ठेवून पण सोडत end नाही. election आणि यांना च्या सत्तेचे वेळी एवढे मगरुरे आले end की election आता च्या वेळी खरं म्हणजे तुम्हाला मला कळत नाही की आपण काय करतोय. आजच्या दिवशी जनता त्याला पाहते, काय तुम्ही जनता विचार वाद- घेतली. या सर्व किंवा काय गोष्टीचं निरीक्षण घेतली. करते. म्हणजे हे जनता याच्यावर विचार विचार करेल याला की तुम्ही आपण मी- शरद पवार या माझा महाराष्ट्रामध्ये कधी शरद पवारांच्या बद्दल बोलताना आपण किती आम्हाला शिकवलं नाही. विचार केला पाहिजे. या लोकांना त्या तसं काही आम्हाला दिसत नाही मी बोलतो आणि नाही याचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र बसणार मोदी आहे. साहेबांनी जे शरद पवारांच्यावर एवढी टीका केली या लोकांनी, नाही, बारामतीमध्ये जाऊन टीका केली, तुम्ही हे- बारामतीच्या बाहेर तिकडे अकलूजमध्ये टीका केली आणि या टीकामध्ये यांना काय मिळाले? अहो, टीका तर होणार का? मस्तपैकी टीका या करायची सर्व नाही का? राजकारणाचा टीका विचार करायची नाही का? करतात. तुम्ही नाही, भाजपवाल्यांनी तुम्ही काय म्हणता? मी ऐकून कुठे घेण्याचा अनादर केलाय टीका का? करा. तुम्हाला लोकशाही मान्य आहे ना? मी काय बोलतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. चॅनलमध्ये तुम्हाला पण लोकशाही त्या मान्य आहे विचारावर ना? माझा मुद्दा एक उद्या चॅनल- माझं उत्तर द्या. एक तुमचा आम्ही माझा दोन मुद्दा उद्या बाजूला उत्तर द्या. आहोत. तुम्ही अहो, शाह, तुम्ही गप्प बसा जरा. गप्प बसा ना. हो, शाह, आम्हाला आता लोकशाही शाह गप्प शिकवू बसा. हा. शाह गप्प बसा जरा. माझा मुद्दा व्हायच्या ठीक आहे, ठीक आहे, अगोदर- वंदावन बोला. तुम्हाला वेळ मिळाला ना आम्ही मध्ये मध्ये केलं का? एक पॅनल मध्ये पण आहे. तुम्ही बोलत असताना बरं, ठीक आहे, अतुलभाई, त्यांचं होऊ द्या, मग मी तुमच्याकडे येतोय. शाहसाहेब तुम्ही ऐका जे जरा. आरोप केला माझं तो आरोप बोलत- हे बोलावं बघा, लागेल. तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो का? तुम्ही बोलत असताना आम्ही सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि आम्ही तुमच्यावर थोडी टीका केली की तुम्ही उफाळून वर येत आहे. अरे तुम्ही सत्तेमध्ये आहात. तुम्ही जनता काय म्हणते, लोक काय म्हणतात, आपले प्रतिस्पर्धी काय म्हणतात, पक्ष आपण काय करतो, कुठल्या प्रकारची टीका आम्ही करतो, या टीकेकडे लक्ष द्या. पण मी बोलायच्या अगोदर तुम्ही माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात. असा आवाज आता जनता, या सर्व गोष्टी जनता पाहते आणि आज ते मतदान करतायत. तर त्यांना माहित आहे की आपण हा पक्ष हे सामान्य कार्यकर्ता देखील ऐकून घ्यायला तयार नाही. हे तुम्हाला आज उत्तर ठीक आहे, मिळणार ठीक आहे. आहे. आचारसंहितेचा काळ आहे. शेवटच्या सत्ताधारी पक्ष निवडणुकीच्या आता सर्व जे काय होणार असं आहे काही करू त्याच्यामध्ये शकत नाहीये. एवढं तुम्हाला सांगतो. आचारसंहिता आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बोला. हा, हा. आता बोला. हा, अतुलभाई बोला. हा. नाही, खरं म्हणजे मला कोणाचंच अनादर करायचं नाही. शरद पवार किंवा कुठे हे उगाचच आपलं गायकवाड साहेबने हे आरोप करून टाकला. माझं म्हणणं ते तसं नव्हतं. माझं म्हणणं एवढंच होतं की आजच्या निवडणुकीच्या दिवशी हे EVMची गोष्ट काढून ती पत्रकार परिषद घेणं हे कितपत त्याचं जस्टिफिकेशन आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही EVMची ही चर्चा सुरू आहे. तिवारी साहेब म्हणाले ते कोर्टात पण गेलेले आहेत. ते होईल ना, कोर्टाचा जो निर्णय लागेल. माझं म्हणणं एवढंच होतं की इलेक्ट्रल रिफॉर्मच्या दृष्टीने गायकवाड साहेब, तुम्ही आज, तिवारी साहेब, फारुख अहमद साहेब, आपण इलेक्ट्रल रिफॉर्ममध्ये तर निदान आपण आपले मतं इलेक्ट्रल रिफॉर्मच्या बाजू. आम्ही नरेंद्र मोदी साहेबांनी एवढंच सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये निवडणुका प्रत्येक 2 महिन्याने 4 महिन्याने कुठे ना कुठे निवडणूक होत असते. त्याच्यामध्ये सगळ्यांचा वेळ जातो, आचारसंहिता लागते, डेव्हलपमेंटची कामं थांबतात. म्हणून ते निवडणुका एकत्र करून घ्या. त्याचं तर तुम्हाला काही त्याचा रिस्पॉन्स नाहीच आहे आणि म्हणून ते थंड बॉक्समध्ये गेलं. पण आज मात्र निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हे EVMचं रडगाणं करायचं हे योग्य नाही आहे. एवढंच माझं. त्याच्यामध्ये मी पवार साहेबांचं कुठे अनादर केला? हा, पवार साहेबांना रेडीमेड प्रेस कॉन्फरन्स मिळाली तर ही लकी, त्यांना ते मानतात. ठीक आहे, ठीक आहे. मला मुद्दा वाढवायचा नाही, वादही वाढवायचा नाही. कारण आता तुमचे नेते म्हणतायत ते त्यांच्या गुरुस्थानी आहेत, कशाला वाद वाढवत आहे. ठीक आहे, ठीक आहे. फारुख अहमदजी, व्हीव्हीपॅट आणि EVM या मुद्द्याचा अनुभव तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. नांदेडमध्ये तुमच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेलं आहे. खरंच सांगा, मतदारांमध्ये EVM आणि व्हीव्हीपॅटला घेऊन काही संभ्रम आहे की नाही, की तो आपला जातो मतदान करून येतो? आशिष, तुमच्या मुद्द्यावर येतोय, परंतु मला भाजपचे प्रवक्ते अतुलभाई शहांना सांगायचं, थोड्या वेळापूर्वी ते म्हणले की लोकशाहीमध्ये सर्व पक्षांना भूमिका घेऊन निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. लोकशाही मूल्याच्या आत्ताच त्यांनी गप्पा केल्या आणि काही क्षणात जेव्हा EVMच्या त्यांच्या जखमाला हात लागलं की एकदम तडफडून अनार्किस्ट आहेत, केजरीवाल अनार्किस्ट आहेत. अरे, लोकांनी निवडून दिलेल्या सरकारबद्दल लोकशाहीचे मूल्य जपण्यामध्ये तुम्ही ते तरी आदर बाळगणार आहात की नाही? की लोकशाहीचा फुरका फक्त दाखवायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला हात बसतो तेव्हा फाटतो, असं आहे का? दुसरा मुद्दा ऐकून घ्या.
तुम्ही ऐकून घ्यायची सवय लावा. नाही नाही, आशिषभाई मला बोलायचं आहे. हा येतोय येतोय आशिषभाई, येतोय त्यांचं उद्या हा नाही प्रश्न तो नाहीये. हा बोला अतुलभाई बोला. बोला बोला. हा फारुख अहमद यांचा आवाज आपला संपर्क तुटलाय. बोला. फारुख भाई, मी का म्हणतो की आज ते फारुख अहमद साहेब म्हणतात की अतुलभाई हे करतात. आपचे प्रतिनिधी मुंबईला आले, ते त्यांना 5 वर्षापूर्वी त्याच ईव्हीएमनी त्यांना सत्ता दिली आणि आता ते ईव्हीएमचा बिघाड म्हणजे की जणू काय भाजपाचं षडयंत्र असं हे ज्या दृष्टीने करतायत ना, ते लोकांना माहिती आहे सगळं. इलेक्शन कमिशन काय, मशीन्स काय, तुम्ही आरोप करत राहा, पण आजचा युवक बघतोय, नवीन मतदार बघतोय की तुम्ही काय तुमचं चालवलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील तर नक्कीच इलेक्शन कमिशननी ठीक आहे ते घेतलं ठीक पाहिजे, आहे ते ठीक आहे expertise ठीक आहे. घेतात. मतदानाचा पण दिवस आहे, आपण माझा ईव्हीएम विषयी विरोध फार फक्त वाईट एवढा आहे किंवा की निगेटिव्ह आजच्या बोलू नये, दिवशी जेणेकरून मतदार हा निराश होईल. ते आपण टाळूया. आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर या क्षणाच्या हेडलाईन्स आणि बातम्या बघून पुन्हा चर्चेकडे वळूया. पण आधी ब्रेक.